अमोलला कुठं जायचं कुठं नाही ठरवणार आहे तुम्ही कोण? तू विसरतोयस का? अमोल मला त्याची मोठी माँ म्हणतो. रुपालीच्या अशा वागण्यामागे एक कारण आहे. तिचा मेनोपॉज सुरू झालाय. अहो तुम्हाला फ्रेश नाही व्हायचंय का? हो होतो की. बाई आज या रुपाली त्यांनी काय गोंधळ घातला होता हो? नाहीतर काय. म्हणून मला एक सांग, हा मेनोपॉज नक्की काय प्रकार असतो ग? अहो तुम्हाला खरंच माहिती नाही का? आणि मला तरी असं वाटतं ना की प्रत्येक पुरुषाला याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. हो ना. अगं आता सांगशील का बाई? अहो काही नाही हो, महिलांचे पिरियड्स ना एका विशिष्ट वयात यायचे थांबतात आणि मग मेनोपॉज सुरू होतो. हा असं आहे होय. मला माहित होतं पण शब्दशः कळाला नाही म्हणून तुला विचारलं. म्हणजे ना प्रत्येक महिलेबरोबर साधारण 45 ते 50 ह्या वयात असं होतं आणि कधी कधी ना हे लवकरच सुरू होतं. ते कसं? आता ते कसं म्हणजे काय? प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असतं ना. मोना तुला पण तोच प्रश्न पडलाय का जो मला पडलाय? कोणता प्रश्न हो? मला माफ कर पण तुला असं वाटत नाही का रुपाली ते नाटकं करत असतील? काही काय बोलते तुम्ही? आणि तुम्हाला माहिती आहे का महिलेच्या आयुष्यातला सर्वात नाजूक टप्पा असतो हा. आणि रुपाली ते असं खोटं बोलत असत्या तर असे त्यांचे मूड स्विंग झाले असते का? हा पण तुला सांगू का मोना, मला त्या रुपाली त्यांवर अजिबात विश्वास नाही राहिला. त्या कधी काय करतील याचा नेम नाही बघ. हे बघा तुम्ही हा असा विचार करणं ना आधी थांबवा. अगं मी मस्त थांबवीन ग, पण त्याची कर्तृत्वच अशी आहे की आपोआप डोक्यात विचार येतात. मग तुम्ही जरा नीट विचार करून वागा ना. तुम्ही कशाला त्यांच्या तोंडाला लागता हो? चाल तू पण आता मला हेच सांग. मागाशी तिजनी पण हेच सांगितलं ना मग त्यांचं तरी ऐका. आणि काय हो जे आहे ते वंश बघून घेतील ना. तुम्ही कशाला त्यांच्यामध्ये पडताय? हे बघा तुम्ही त्या रुपाली त्यांच्या ना नादालाच नका. ठीक आहे बाई, मी नाही त्यांच्या नादाला लागत, पण मला आता असं वाटतं की त्यांनी त्यांच्या वागण्यात बदल केला पाहिजे. अहो वंशाने सांगितले ना की ते त्यांच्याशी बोलतील म्हणून. ठीक. चला फ्रेश व्हा आणि जरा आराम करा. ते अर्जा तुम्हाला काय वाटलं? मी गेलो कायमचा गेलो ना. असा कसा जाईल मी आपले? मी वनवाय वनवा. तुमच्या आनंदाला आग लावल्याशिवाय कुठंच जाणार नाही. तुमचं पोरग मरणार आहे, मी त्याला वाचवू शकत नाही. पण त्याआधी मी एक मोठा बॉम्ब फोडणार आहे. अप्पे तू कलेक्टर बनून जगाला शहाणपण शिकवत असते. अयो अर्जा इन्स्पेक्टर बनून कायद्याच्या गोष्टी शिकवत असतो. तुमचा घटस्फोट झालाय तरी बी तुम्ही एकत्र राहताय. हे जेव्हा जगाला कळेल ना तेव्हा काय होईल? हा अप्पे आता तुझी जी हालत होणार आहे ना ती अख्खी दुनिया बघणार आहे. आणि मी त्या आगीत राखेल होतच राहणार आहे. राखेल. आहो आहो झालं की नाही तुमचं आवरून? हो झालं. हे बरं आहे तुमचं. तुम्ही सांगितलेल्या वेळेत मी आवरलं तर तुम्ही निवांत फोनवर बोलत बसला आणि मला आवरायला उशीर झाला ना की नुसता गोंधळ घालता तुम्ही. ना एक काम करा,
तुमचं जे काही शेड्यूल असतं ना दुसऱ्या दिवशीचं ते आदल्या रात्रीच मला सांगून ठेव. अगं कसलं शेड्यूल असं काही नसतं. काय आहे, आपण वेळ पाळली ना की विद्यार्थी वेळ पाळतात, म्हणून जरा मी गडबड करत असतो. ती बरोबर बोललात बघा स्वप्नील सर. अहो कसं आहे, शिक्षक जे सांगतात शिकवतात ते नुसतं लक्षात ठेवावं लागत नाही, तर त्यांना ते आचरणात पण आणावं लागतं. नाहीतर मग विद्यार्थी शब्द पाळत नाहीत त्यांचा. अगदी बरोबर. बापू काय हो, तुम्ही चाणक्य वाचता का? अहो नाही हो सर. काय ते अनुभवाचे बोल आहेत, बाकी काय आहे त्यात. आणि स्वप्नील, अनुभवाला कशाचाच तोड नाही बरं का. हा, कारण बाकी सगळ्या गोष्टी मिळवता येतात, पण अनुभव हा मिळवावाच लागतो. अगदी बरोबर बोललात बघा. विनय काका, तुला सांगू का, आज मला खरं तर ना विद्यार्थी असल्यासारखं वाटतं. बरं चला, येतो मी. बर बर. दीपू, अरे आवरलं का नाही तुझं? हो आवरलं की. बर, रात्री मी तुला काय सांगितलं होतं लक्षात आहे का? लक्षात आहे माझ्या, आपण आत्ता बोलूय. मग आत्ताच बोल की, का ऑफिसला जाऊन फोन करून बोलणार आहेस? काय बापू, तुम्ही मजा घेताय होय माझी. अरे तसं नाही, पण रुपाली साहेब, मला तुमची माफी मागायची होती. अरे कशाबद्दल दीपक? अहो काल रागाच्या भरात एखादा शब्द मर्यादेबाहेर बोललो असेल तर मला माफ करा. हा, खरं तर मी पण जरा जास्तच ताणलं, पण अमोलच्या काळजीपोटीच. तू पण मला माफ कर. नाही नाही, तुम्ही नका माफी मागू. अहो मला बोलायचा अधिकार आहे की तुमचा. हो मग आहेच माझा अधिकार. अरे अपर्णाचा भाऊ म्हणजे माझा लहान भाऊच ना. आणि कसं आहे ना दीपक, अमोल दिवसभर शाळेत असतो, मग त्याचं सारखं फळा बघणं होतं, आणि घरी आल्यानंतर परत पिक्चरला रात्रीचं, त्याला त्रास नको व्हायला म्हणून मी जरा चिडून बोलले. खरं तर सगळ्यांनीच मला माफ करा. नाही नाही रुपाली, अहो तुम्ही नका माफी मागू. आणि सगळ्यांची तर माफी मागायची काही गरज नाही बघा. तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, आणि तुम्हाला काय लागलं सवरलं तर निसंकोचपणे मला सांगा, विनायकरावांना सांगा. हा, तब्येतीची काळजी घ्या आणि पाहिजे तर आराम पण करा. हो, नाही तसं बापू काय एवढं, मी करेन सगळं. आणि रुपाली, घरातल्या सगळ्यांनी तुला माफ केलेलं आहे, त्यामुळे आता तू देखील कुणावर रागवू नको बरं का. हो, रुपाली समजूतदार आहेत, त्यांना समजतंय. चला आपण फेरफटका मारून येऊ. चला. हा चला. मी आवड. हां, रुपाली ताई, अहो मला एक गोष्ट विचारायची होती हो. अगं मग विचार की. खरंच तुमचा मेनोपॉज सुरू झालाय का? मोना, तू असं खोदून काय विचारायला लागलीस ग? हो, खोदून नाही, जे ऐकलं ते विचारतेय. आणि जेवढं मला माहिती आहे त्यावरून सांगते. केवढ्या लवकर मेनोपॉज सुरू नाही होत ना. हो, पण तू जे ऐकलेस ना ते खरंच. टाळा, अजून विषय टाळा. पण ह्या मुलाला चांगलंच माहिती आहे रुपाली ते, तुम्ही खोटं बोलताय. ओ बाळा, आज तू खूप छान दिसतेस. आता हे काय नवीन? मा, अगं आज बाबा नाहीये ना, म्हणून मी बोललो. ए आगाऊ. मा, अगं आज तू लवकर जाणारस का? नाही, लवकरच तर नाही, वेळेत जाईल. मा, तू करत असलेल्या कामासाठी शुभेच्छा. थँक्यू. आता तू बोललायस ना, माझं काम नक्की छान होईल. बरं मा, मी आलोच. हो ये. मा, हे तुझ्यासाठी. अमोल, हे अरे किती गोड आहे. थँक्यू. मा, अगं आज तुझ्या योजनेचा फर्स्ट डे आहे ना, तर तुला आणि तुझ्या टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू बाळा. मा, अगं मला माहितीये की तू छान काम करतेस, पण आता ही योजना तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ना, मग तू अजून छान काम कर. थँक्यू सो मच. एक मिनिट. हॅलो, हा बोला काय तुंडे. मॅडम, मी परवाच्या दिवशी तुम्हाला एका पीडित मुलीची ऑनलाईन बातमी पाठवली होती. हां, ती मला पुन्हा शेअर कराल का प्लीज? माझ्याकडनं ती डिलीट झाली. बरं ठीक आहे, पण ती बातमी तुम्हाला आत्ता का लागतेय? मॅडम काय झालंय,
ते प्रेसवाल्यांनी त्या मुलीचं बातमीमध्ये नाव छापलंय. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मला ती बातमी पुन्हा हवी. तर प्लीज शेअर कराल का? काय तोंडे, किती हलगर्जीपणा आहे हा. अहो, या लोकांना एवढं कळत नाही का की आपण छापलेल्या बातमीमुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला पाठवते. माझ्या फोनच्या हिस्ट्रीमध्ये असेल ती. मला थोडा वेळ द्या, मी लगेच पाठवते. थँक्यू मॅडम. अरे अमोल, काय? अगं मग तुला जायचे ना, मी करतो एक काम, तुझा आवरून घे. अरे बाळा, पण ते अगं लिंक पाठवायची ना, मग जमेल मला. तुझा बरं ठीक आहे, पाठव. 2-3 दिवसाआधी मी एक बातमी सर्च केली होती एका मुलीवर लैंगिक अत्याचाराची. बघ एकदा त्यात. मा, तुला एक विचारू का? लैंगिक अत्याचार म्हणजे काय ग? अमोल, किती प्रश्न पडतात रे. मा, बापू म्हणतात ना की लहान मुलं असे असतात. अच्छा, म्हणजे आज लहान का? अचानक कधी मोठा होतोस, कधी लहान होतोस. मग प्लीज तू सांग ना. बरं, तर कसं सांगू तुला? मला सांग अमोल, तुझ्या इच्छेविरोधात जर मी तुला काही करायला सांगितलं तर तुला कसं वाटेल? मा, मला माहितीये की तू मला असं कधीच करणार नाहीस. अरे पण नीट उत्तर दे की. अगं मा, मला त्रास होईल, ही मला आवडणारच नाही ना. मग तसंच जर मुलीला तिच्या इच्छेविरोधात हात लावला, तिला त्रास दिला, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला म्हणतात लैंगिक अत्याचार. हा मा, मग त्या मुलींना खूप त्रास होत असेल ना. हो बाळा, आणि यापेक्षा मोठा गुन्हा कुठलाच नाहीये. आता कळलं मला मा. मुलींवर असं लैंगिक अत्याचार करणं हे नीच प्रवृत्तीचं लक्षण आहे. वाईट विचारातून येतं हे सगळं. मग अशा लोकांना कडक शिक्षा केली पाहिजे की नाही? यस मा. त्यासाठीच मी ही योजना बनवतेय बाळा. हो मा, तू कर काम. तुझी ही योजना नक्की पूर्ण होईल आणि सगळ्या मुलींना सेफ करेल. अमोल, किती उत्साह असतो रे तुझा. मा, तुला एक सांगू, ती कुणा सांगायचं. काय रे? मा, तू ते काम चांगलं केलं ना की आपण पार्टी करू. पार्टी करू. पार्टी करूया की अमोल, तुझ्याशी असं गप्पा मारत बसले ना तर दिवस इथेच जाईल माझा. मला कामाला जायचंय बाळा. तुझ्या नाश्त्याची तयारी करायची अजून. मा, मी मोठ्या माकडे जाऊन आलो. हो जा. हो, मीच फोन केला होता. मी माणिक गुले. काय आहे, उद्या तुमच्या प्रेसला सुट्टी असते ना, म्हणलं तुमचा उगाच हेलपाटा नको व्हायला. बोला ना, काय काम होतं? एक बातमी द्यायची होती पेपरात छापायला. आपल्या एका बातमीचे रेट माहिती आहेत ना? पैशाची काळजी नका करू, बातमी फक्त फ्रंट पेजला पाहिजे. फ्रंट पेजला बातमी पण तशीच लागते. बातमी पण तशीच आहे आणि पैसे पण तसेच आहेत. काय बातमी? ती कोण आहे माहिती का? यांना कोण ओळखत नाही. धडाडीच्या कलेक्टर मॅडम, पुण्याच्या अपर्णा माने नेहमी हेडलाईनला असतात या. हां ठीक. यो, हे इन्स्पेक्टर अर्जुन कदम, काही महिन्यापूर्वीच बदली झाली ना पुण्यात. बरोबर. आता मी तुम्हाला यांच्यातली खरी गोम सांगतो. या तुमच्या अपर्णा मॅडम आणि अर्जा इन्स्पेक्टर अर्जुन कदम हे दोघं नवरा बायको होते. आत्ता काही दिवसापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. बरं, मग आता ते दोघं एकत्र राहतात त्यांच्या पोरासोबत. इन्स्पेक्टर साहेबांनी तर एका पोरीसोबत साखरपुडाही केला होता. आता तिला दिले वाऱ्यावर सोडून आणि परत आपल्या बायकोसोबत, म्हणजे तुमच्या अपर्णा मॅडम सोबत राहते. अहो, हे सगळं खरं आहे, पण या सगळ्यांचं आपल्याला काय करायचंय? तुम्ही कोण आहेत? मी पत्रकार. काय काम असतं तुमचं? बातम्या गोळा करणे. मग हे काय? ओ, घटस्फोट झाला असताना असं एकत्र राहणं कायद्याला मान्य आहे का? खरं बघायला गेले तर नाही. मग हे दोघंही पुण्यातले फेमस लोक आहेत. जरा विचार करा, ही बातमी जर छापून आली तर. पण फ्रंट पेजसाठी एवढेसे पैसे पुरेसे नाही.
तुमच्या रेटपेक्षा जास्त आहेत. वरचे तुम्हाला ठेवा चहा पाण्याला. हा, पण बातमी फ्रंट पेजला पाहिजे. काळजीच करू नका, होऊन जाईल तुमचं काम. या. रुपाली ताई, अहो तुम्ही त्या दिवशी मला दुसऱ्या डॉक्टरांबद्दल बोलणार होता ना, अजून नाही बोलला हो. नक्की तो डॉक्टर आहे ना? मोना, तुला मी खोटं बोलते असं वाटतं का? अहो काही काय बोलताय, असं नाहीये. मग एकच गोष्ट 10 वेळा खोदून खोदून काय विचारतेस का मला? अहो खोदून काय, मी आपलं सहज विचारलं. आणि तुम्ही एवढे का रागवताय? कारण तू मला तोंडावर पाडायचा प्रयत्न करतेस. अहो रुपाली ताई, असं काहीच नाही. असंच आहे मोना, असंच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोना, उंदराला मांजर साक्ष असण्यातच उंदराचा फायदा असतो. दोघांनी केलेला उद्योग तोपर्यंतच लोकांना कळत नाही जोपर्यंत ते दोघं एकत्र आहेत. कळलं? म्हणजे तू जे हे काय करतेस ना, त्या प्रत्येक गोष्टीत मी साक्ष आहे हे लक्षात असू दे. त्यामुळे माझ्या वाट्याला जाऊ नको. नाहीतर काय रुपाली ताई, अहो एकतर मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तुम्हाला सगळं सांगितलं, आणि उलट तुम्ही मला धमकी देताय. अहो चक्क ब्लॅकमेलिंग आहे. असू देत ना, ब्लॅकमेलिंग तर ब्लॅकमेलिंग. तू तुझी कामं सोडून नको त्या चौकशा करायला लागलीस तर मी काय तुला पाठीशी घालू? हा मोना, आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा अडकले ना तेव्हा तेव्हा तुझं मी एकदाही नाव घेतलेलं नाही आत्तापर्यंत. लक्षात आहे ना तुझ्या? लक्षात आहे माझ्या. पण रुपाली ताई, मी असं काय केलंय हो जे तुम्ही सगळ्यांना सांगणार आहात? अगं तू विसरतेस का? अपर्णा आणि भाऊजी तुला एकत्र आलेले नकोय म्हणून तू आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत मला साथ देत आलीस. आणि मनी मावशी बद्दल सुद्धा तुला आधीच माहिती होतं, तरी सुद्धा तू घरात कोणालाच सांगितलं नाहीस. आणि ही गोष्ट जर घरात सगळ्यांना कळली तर काय होईल याचा विचार केलास का? अहो रुपाली ताई, तू ना माझी अजिबात काळजी करू नकोस. कसं आहे ना, माझ्याबद्दल घरातल्यांची मतं आधीच खराब आहेत. तू तुझं बघ. एक गोष्ट लक्षात ठेव मोना, नको तिथं तुझं हे टिचबर नाक जर खुपसायचा प्रयत्न केलास ना तर तुझा सगळा पाडा घरच्यांसमोर वाचायला वेळ नाही लागणार मला. कळलं? अहो रुपाली ताई, काय चाललंय? अपर्णा, अगं आवरलं पण होय तुझं? हो ताई, ऑफिसला निघायचंय ना, महिलांसाठीची योजना सुरू करायची आहे, अधिकाऱ्यांसोबत मीटिंग आहे. सर तुम्ही नाश्ता करून घ्या. हो. मोना, अमोल आणि दीपकचा डबा एवढा बाहेर ठेवून ये. हो. रुपाली ताई, तुमचा मेनोपॉज सुरू झाला हे कळालं. तुम्ही नका काळजी करू कसली. आणि आता घरात बाबा, बापू, दिप्या, तुम्हाला कोणी काहीच नाही बोलणार. रुपाली ताई, याआधी आम्ही काही चुकून बोलून गेलो असू तर खरंच सॉरी. अगं ठीक आहे अपर्णा, माझं पण चुकत होतंच की, आणि तू मला समजून घेतेस ह्यातच आलं की सगळं. नाही, काही लागलं तरी मला सांगा. हो नक्की. अगं अमोल कुठं दिसला नाही? अहो आवरून तुमच्यावर खोलीकडेच गेला होता तो. हो का? मी आलेच. हो. अरे अमोल, काय करतोस तू? मोठी मा, मी गोळ्या बघत होतो. अरे बाळा, गोळ्याच दिले येत होते ना मी. पण मोठी मा, मला सगळ्या गोळ्या माहिती आहेत आणि मी आता तेच घेत होतो. ते ठीक आहे बाळा, पण गोळ्या घेताना दार बंद करत जा. कुणी बघितलं तर? सॉरी मोठी मा.
पटकन गोळे घेऊन ये. हं? शाळेत कोणाला कळलं नाही ना रे बाळा? नाही मोठी मा. तरी पण काळजी घे हा बाळा. हो मोठी मा. चला जायचं ना खाली. बापरे, हे नक्की काय चालू आहे? पण मला एक कळत नाहीये, या रुपालीताई नक्की छोटे सरकारांसाठी हॉस्पिटलला गेल्या होत्या की स्वतःसाठी?